आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहर की बुलंद आवाज, कोने कोने की खबर आप तक। गोंदिया जिले के पालक मंत्री इंद्रनील नाइक ने आज जिला नियोजन समिति की बैठक में वर्ष 2025-26 में खर्च किए गए और शेष बचे निधि की समीक्षा की। साथ ही 2026-27 के प्रारूप विकास कार्यों की योजना पर भी चर्चा की गई। इस बैठक में भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर प्रशांत पड़ोए और गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल ने महत्वपूर्ण मुद्दों पर प्रशासन का ध्यान आकर्षित किया। सांसद डॉक्टर प्रशांत पड़ोए ने जिले में चल रहे विकास कार्यों में हो रही अनियमितताओं को लेकर कड़ा विरोध दर्ज कराया और अपनी मांगों को लेकर मंच से उतरकर जमीन पर बैठते हुए प्रशासन से जवाबदेही की मांग की। वहीं विधायक विनोद अग्रवाल ने जिले में वन्य जीवों के हमलों से हो रही जनहानि का मुद्दा उठाते हुए पीड़ित परिवारों को शीघ्र आर्थिक सहायता देने की मांग की। उन्होंने ये भी कहा कि धान उत्पादन में अग्रणी होने के बावजूद जिले में खरीद क्षमता 40 लाख क्विंटल होने के बाद भी केवल 24,62,000 क्विंटल धान की ही खरीदी हुई है, जिस कारण खरीद की समय सीमा बढ़ाने की आवश्यकता है। इसके साथ ही विधायक अग्रवाल ने आरोप लगाया कि धान बेचने के बाद भी किसानों के करोड़ों रुपए के भुगतान लंबित है और विपणन विभाग के कुछ अधिकारी संस्थाओं के साथ मिलीभगत कर किसानों का शोषण कर रहे हैं। बैठक में विधायक परिणय फुके ने भी जिले से जुड़े विभिन्न विकासात्मक मुद्दों पर अपनी राय रखी। पालक मंत्री इंद्रनील नाइक ने सभी जनप्रतिनिधियों की बातों को गंभीरता से लेते हुए कहा कि जिले में चल रहे विकास कार्यों की गति और गुणवत्ता पर विशेष ध्यान दिया जाएगा और आगामी आर्थिक वर्ष में योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन के निर्देश संबंधित विभागों को दिए जाएंगे। अब देखना होगा कि इस बैठक में लिए गए निर्णयों पर अमल कितना तेजी से होता है, जिसका आकलन आगामी जिला नियोजन समिति की बैठक में किया जाएगा। आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यासाठी निर्णायक असे डेव्हलपमेंटसाठी जे निर्णय असतात ते घेतले जातात। आम्ही सुचवलेल्या कामाला निधी अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिलेला नव्हता। त्याकरता फक्त पालकमंत्री साहेबांचा मंत्री महोदयांचा शब्द पाहिजे होता आणि त्यांनी शब्द दिला की यावेळेस आम्ही सुचवलेल्या म्हणजे खासदार विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या कामाला ते मान्यता देतील असं त्यांनी शब्द दिला। कुठले असे कामं होते त्या ठिकाणी? सगळेच डेव्हलपमेंट गोंदिया जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे खाली बसायचं नेमकं काय कारण होतं? त्यांच्याकडून शब्द घ्यायचा होता कारण की हे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची होती आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना सुचवलेले कामं हे जनहिताचेच होते, लोकांचेच होते आणि डेव्हलपमेंटचे होते आणि त्यांना समजा ते कामं ग्राह्य धरले नाही तर मग काही ना काही करावं लागेल। आपली बात मान्य नाही होती तर पुढची भूमिका काय राहते आज आपली? काही नाही आंदोलन करतो आम्ही। आज रिअप्रोप्रिएशनसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात काही निधी खर्चित असल्यामुळे त्याचं रिअप्रोप्रिएशन करून दुसऱ्या हेडमध्ये ते खर्च करण्यासंदर्भात आज चर्चा झाली। अनेक बाकी छोट्या मोठ्या विषयांवरती चर्चा झाली। ते जे आज ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे जे केसेस आहेत, ज्या बिबट्यांचे किंवा वाघाचे जे शिकार झाले आहेत त्यांना कंपन्सेशन देण्याच्या संदर्भात असल्यावर डुकरांच्या हल्ल्यामुळे जे नुकसान झालं त्याचं कंपन्सेशन देण्याच्या संदर्भातलं विनोद अग्रवाल यांनी हा विषय मांडला। अनेक लोकांनी अनेक विषय मांडले। ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले अनेक विषय होते जे इरिगेशनचे कॅनल्स चाललेले आहेत त्यात अडथळे काढण्याचं काम फॉरेस्ट डिपार्टमेंट करतात, त्या संदर्भात राजकुमार बोडलेजींनी चर्चा केली। तर असा एक साध्यावादा संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि जे जे अडचणी येतात त्या प्रशासकीय कामांमध्ये तर त्या संदर्भात चर्चा करण्यात आली। सांगाल नेमकं कुठल्या विकास कामांचा मान्यता दिली आहे? DPDC म्हणजे हा जिल्ह्याचा श्वास राहतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि खरं म्हणजे प्रारूप आराखडा हा 2026 आणि 27 त्यांना मान्यता देणे, कारण की इथून आता जे आमची महाराष्ट्र लेवलवर सन्माननीय अजितदादा हे याचा आढावा घेणार आहे म्हणून ही मीटिंग आज घेणं फार आवश्यक होती आणि 5-6 दिवसाच्या आत हे सर्व आराखडा मान्यता दिलेले आहे हा आपल्याला वर सबमिट करावं लागतं। सर, आमदारांनी देखील काही या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न ठेवलेले होते, काय त्यावर तोडगा निघालेला आहे? आमदार साहेब खासदार साहेब यांचं विविध प्रश्न होते, काही भरपूर जिल्ह्यात सारखे प्रश्न राहतात, काही त्या जिल्ह्यात पुरते मर्यादित प्रश्न राहतात। त्या प्रश्नांचे उत्तरं आपण तिथे व्यवस्थित त्या अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे। काही
त्यांचं समाधान झालं नसेल तर ते आपण लेखीमध्ये अनुपालनमध्ये पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि मागण्या हा लोकप्रतिनिधी करतात तर नेहमीच जनहिताच्या मागण्या राहतात आणि त्याच्यावर गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याचं काम आपण या DPC मार्फत करणार आहे. खासदार साहेब देखील जमिनीवर बसले होते, काय नेमकं त्यांची अशी अडचण झाली होती त्या ठिकाणी? त्यांचं ते निधीच्या संदर्भात आप देख रहे हैं भवानी टाइम्स.